रविकांत तुपकर यांनी दिला सरकारला इशारा। 19 जानेवारीला मलकापूर रेल्वे लाईन करणार बंद। सविस्तर असे की मेहकर तालुक्यातील उकडी सुकडी येथे काल दिनांक 14 जानेवारी 2024 ला माननीय रविकांत तुपकर यांची जाहीर सभा झाली। त्या सभेमध्ये शेतकऱ्यांना संबोधित करताना तुपकर म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे आंदोलन केली। सोयाबीन व कापूस यांच्या भाव वाढीसाठी सरकारची वारंवार आंदोलने करून चर्चा सुद्धा केली, परंतु सरकारने आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच टाकले नाही। ना शेतकऱ्यांच्या मालाचे भाव वाढले, सोयाबीनचे भाव वाढले नाही, कापसाचे भाव वाढले नाही, कोणत्याही मालाचे भाव वाढलेले नाहीत, कोणत्याही प्रकारचे हमी भाव देण्यात आले नाही। सरकारमध्ये बसलेले आमदार खासदार हे फक्त एक दुसऱ्याला शिवीगाळ करण्यात व्यस्त आहेत। विदर्भात नागपूर या ठिकाणी झालेल्या अधिवेशनात एकही आमदार खासदार यांनी लक्षवेधीमध्ये सोयाबीन कापूस यावर चर्चा केली नाही। विदर्भात मुख्य पीक सोयाबीन असून त्याच्यावर चर्चा झालीच नाही। त्यामुळे आम्ही माझ्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या तरण्या बांड तरुणांना घेऊन येत्या 19 जानेवारीला मलकापूर रेल्वे स्टेशनला येऊन तिथून जाणाऱ्या सर्व रेल्वे लाईन, सर्व रेल्वे गाड्या ह्या बंद करणार आहोत आणि येत्या काळात 2024 ला हे शेतकऱ्यांची ती या सरकारला दाखवून देणार आहोत, अशा स्वरूपाचे वक्तव्य रविकांत तुपकर यांनी आपल्या सभेमध्ये शेतकऱ्यांना संबोधित करताना केले। त्यांनी एक प्रकारे सरकारला इशारा दिला आहे की जर हे झाले नाही तर येणाऱ्या परिणामाला सामोरे जा। प्रल्हाद खोडके, तालुका प्रतिनिधी, IB7 न्यूज मेकर। गावगाडा विरुद्ध राजवाडा मुख्य उद्देश असं आहे की गावगाड्यातला सामान्य शेतकरी मजूर, गावगाड्यातला सामान्य माणूस आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे। सरकारने सोयाबीन कापसाला भाव दिला नाही, मजूर पण असुरक्षित आहे, मजूर लोक गावं सोडून निघालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी, पुढारी आणि नेते मंडळी मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात बोलायला तयार नाहीत। सरकारने गावगाडा उद्ध्वस्त करण्याची सुपारी घेतलेली आहे, अशी परिस्थिती आहे। म्हणजे शहरं फुलायला लागलेली आहे, पुढाऱ्यांचं मालामाल झालेल्या पैशाने आणि गावगाड्यातले लोक उद्ध्वस्त झालेले आहेत। हा गावगाडा वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं या राजकीय दहशतीच्या विरोधातली लढाई होणार आहे। यांच्या राजकीय गड्या आणि वतनदाऱ्या उद्ध्वस्त करणे हे आमचं गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांचं आता कर्तव्य आहे। येणाऱ्या काळातली लढाई ही गावगाडा जिंकल्याशिवाय राहणार नाही, याच्यावर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे। येणाऱ्या 19 तारखेला आपण जे आंदोलन ठरवलेले आहे हे याच्यावर आपण 100% सरकारने आम्हाला दिलेल्या आश्वासनं पाळली नाहीत। सोयाबीन कापसाला भाव दिला नाही, आयात निर्यातीच्या धोरणात बदल केला नाही। त्यामुळे आता पुन्हा एकदा आम्ही शेतकऱ्यांची पोरं, आमचा संयम तुटलेला आहे। आम्ही 18 जानेवारी पर्यंत वाट बघू, नाहीतर 19 तारखेला सकाळी 6 वाजता मलकापूरच्या रेल्वे स्टेशनवरून गुजरात, त्याच्यानंतर दिल्ली, मुंबईकडे जाणारा रेल्वे आम्ही अडवणार आहोत। त्याच्याशिवाय यांना जाग येणार नाही। आंदोलन करणं, सत्याग्रह करणं हा आमचा अधिकार आहे। जर आम्हाला तुम्ही मरणाच्या खाईत लोटणार असाल तर आम्ही एकही रेल्वे मलकापूरच्या स्टेशनवरून दिल्ली, मुंबई आणि गुजरातच्या दिशेने जाऊ देणार नाही। आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा परिणामाला सामोरं जायची तयारी ठेवा। नमस्कार, आपण पाहतात लाईव्ह। आज रोजी मेहकर तालुक्यामधील उकळी सुकळी या गावी माननीय रविकांत तुपकर हे इथे आलेले आहेत। त्यांचा इथे आज जाहीर सभेचा कार्यक्रम होता। आजच्या जाहीर सभेमध्ये गावगाडा विरुद्ध राजवाडा अशा प्रक्रियेची इथं आंदोलनात रूपी सभा सुरू झालेली आहे। आणि आज जर सरकारने यांच्या या सोयाबीन प्रश्नावर, त्यांच्या भाववाढीवर, कापूस प्रश्नावर, त्यांच्या भाववाढीवर जर सरकारने त्यांचा विचार केला नाही तर येत्या 19 तारखेला माननीय रविकांत तुपकर हे जळगाव येथे जाऊन रेल्वे रोको आंदोलन करणार आहेत। धन्यवाद। आपण पाहत आहात IB7 न्यूज लाईव्ह। आज रोजी उकळीमध्ये माननीय रविकांत भाऊ तुपकर यांचा जो कार्यक्रम झाला, याच जिल्हा अध्यक्ष डॉक्टर टाले साहेब यांची आपण प्रतिक्रिया घेऊया। आज जो मेहकर मध्ये सोयाबीन कापूसची लढाई गेल्या 2-3 महिन्यापासून रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे आणि या लढाईचं आज इथून एक घोषणा आम्ही सोयाबीन कापूस आणि पीक विमा या संदर्भात मलकापूरला 19 तारखेचा इशारा आज मेहकर तालुक्यातून या सभेतून रविकांत तुपकर साहेबांनी दिलेला आहे। आणि आता परिवर्तन आणि शेतकऱ्याची लढाई हे दोन्ही विषय घेऊन आता संपूर्ण जिल्हाभर
आम्ही रान उठवणार आहे आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन सोयाबीन कापसाचा तसेच कर्जमाफीचा व पीक विम्याचा हा पीक विम्याचा न्याय सरकारच्या वतीनं सरकारकडून मिळवून घेऊ आणि ही लढाई अशी चालू राहील अशी घोषणा आज रविकांत तुपकर साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे.